नमस्कार मित्रांनो, तो आज गोव्यामध्ये आपला दुसरा दिवस आहे आणि आपण कलंगूट बीचवर रूम घेतलेला आहे आणि आता आपल्या 10 वाजता रूममध्ये चेकिंग होणार आहे. तर आता आपण जेवणासाठी काहीतरी मार्केटमध्ये जाऊन मच्छी वगैरे आणून जेवण बनवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. कारण आपण हॉटेलमध्ये जेवत नाही कधी, आपण आपलं जेवण स्वतः बनवतो. तर बघा व्हिडिओ, मजा येईल तुम्हाला खूप. चला तर आपण जाऊया मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये काय मिळते मच्छी ते बघूया. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण चालू आहे मच्छी मार्केटमध्ये. आता बघूया मच्छी मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळतं आहे. तर कलंगूट बीचपासून सरळ जो मेन रोड आहे त्या सरळ गेला का जवळच मच्छी मार्केट आहे. तर तुम्ही इकडे कुठे राहत असाल तर तुम्हाला आणि तुम्ही स्वतः जर जेवण बनवत असाल तर तुम्हाला तिथे मच्छी, चिकन, मटण वगैरे सर्व भेटेल. चला जाऊया आपण मच्छी घ्यायला. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता आपला कलंगूट बीचच्या मच्छी मार्केटमध्ये जात आहोत. कलंगूट बीचवर जो रस्ता जातो आहे सरळ, तोच रस्ता सरळ समोरच्या बाजूने जातो आहे. त्याच रोडला जवळच मच्छी मार्केट आहे. तर थोड्या पुढे गेल्यावर आपल्याला भेटेल मच्छी मार्केट. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. इथे फोर व्हीलर पार्किंगला खूप प्रॉब्लेम असतो आहे, पण आता सकाळची वेळ आहे तर तेवढ्या गाड्या नाही आहेत. पण दुपारच्या किंवा संध्याकाळच्या टायमाला आलं तर इथे फोर व्हीलर पार्किंगला जागा भेटत नाही. आपण काजू गुला घेतले तर माहिती आहे ना, ती लागेल ना आपल्याला. थोडं पुढे गेल्या का इथे थोडे पुढंच मार्केट आहे. तर मग आपण गाडी पार्किंग करून मार्केटमध्ये जात आहोत. आता आपण आलोय मच्छी मार्केटमध्ये. हे इकडचं आहे मच्छी मार्केट कलंगूट बीचचं. तर बघूया आता इथे आपल्याला काय काय मच्छी बघायला मिळते आणि आपण काय मच्छी घेऊ शकतोय. मच्छी तर थोडे महागच असते. तुम्हाला बागडे इथे स्वस्त मिळतील आणि कोलंबी तुम्हाला स्वस्त मिळेल. बाकी सर्व मच्छी इथे महागच असते. बघू शकता आज भरपूर मच्छी आहे. भरपूर मच्छी आहेत मार्केटमध्ये. खूप व्हरायटी आहेत. कोलंबी आहे. कोलंबी बघा, भरपूर कोलंबी आहे. तऱ्हेची मच्छी आहे. बघू शकता खूप मच्छी आहे आज मार्केटमध्ये. एवढी मच्छी नसते कधी. कधी ते सकाळची वेळ आहे म्हणून एवढी मच्छी आहे. कोलंबी जास्त आहे मार्केटमध्ये. कोलंबी घेऊ ना, बागडे घेऊ. ही लाल कोलंबी नसते. बागडे आहेत. कोलंबी किती आहे बघा. आणि सुरमईचे जे वाटे लावले आहेत ते 4 पीस 500 रुपयाला आहेत. तर आपण इथून कोलंबी घेणार आहे. 100ची कोलंबी घेणार आहे. तर आपण 4घच जण आहोत, त्याच्यामुळे जास्त कोलंबीची आपल्याला गरज नाही. आणि कोलंबीचं आपण कोलंबी पाऊस बनवणार आहोत. आता इथून आपण बागडे घेत आहोत. बागडे 100चे बागडे घेत आहोत. 100चे ना, 200चे घेऊया. 100ला 6 बागडे आहेत, मोठे बागडे आहेत. 12 बागडे आपण घेतलेले आणि साफ करायला दिलेले आहेत. बघू शकताय. बागडे आपण इथून साफ करून कापून वगैरे घेणार आहे. मस्त त्याला वरनं कापून वगैरे, म्हणजे आपल्याला फ्राय करायला चांगलं वाटेल. दोनशेचे बागडे आणि 100ची कोळंबी आणि साफ करायचे 50 रुपये घेतले आहेत दादानी. बघू शकता मस्त त्याला आता मध्ये कापतोय. त्याच्यामुळे आपल्याला मसाला वगैरे लावायला बरं पडेल.
शेपटी आणि त्याचे तोंड आपण कापून घेतलेले आहेत. बारा बागडे आहेत. 12 नाही 8 बागडे आहेत. तर बागडे आपले साफ करून झालेले आहेत. आता आपण कोलंबी साफ करून घेऊया. लगेच कोलंबी पण साफ करून घेऊया. तर दादा फटाफट साफ करून देतोय. बघा किती फास्ट काम आहे. आपण स्वतः जेवण करायला घेतलं तर आपल्याला खूप खर्च कमी होतोय. आम्ही नेहमी गोव्याला आलो होतो, आम्ही स्वतःच सर्व करतो. आम्ही शेगडी आणि गॅसचा बाटला स्वतः गाडीत घेऊन येतोय. तर ते काही रूमवर इथे अरेंज पण होत आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. सर्वच ठिकाणी नाही होत. काही रूममध्ये किचन असतं, त्या किचनमध्ये ते आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत. गॅस आणि टोपं पण देत आहेत. पण आपण स्वतः घेऊन आलेलो आहोत. तर आपण जिथे रूम घेतला तिथे ती सुविधा नव्हती. तर आपली कोलंबी पण साफ करून होते. मस्तपैकी आपण बागडे मसाला लावून ठेवणार आणि फ्राय करणार आणि कोलंबीचं कांजी करणार. कोलंबी पाऊश मार्केटमधून आपण बागडे आणि कोलंबी घेतली. ती कोलंबी बागडे साफ करून घेतले. तर आपण आपल्या रूमवर जाऊन ती आपण एकदम मस्त बनवणार आहे. बघत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, आता आपण आपल्या जेवण बनवायचं काम चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपण जेवण बनवत आहे. तर हा आपला मित्र जेवण बनवत आहे. जरा हास ना, तर हास. आता आणि भात बनवायला लावला आहे. त्याच्यानंतर आम्ही बागडे फ्राय करणार आहे आणि कोलंबीचं कांजी करणार आहे. म्हणजे कोलंबी प्रॉन्स बनवणार आहे. तर बघा आता व्हिडिओमध्ये कसं आम्ही काय जेवण बनवतो ते. आता मित्रांनो बघू शकता, भात आपला होतोय. भात आपण ठेवलेला आहे. आता आपण मच्छी जरा पाण्याने धुवून घेऊया. त्याच्यात आपण 2 बागडे टाकले आहेत आणि कोलंबी घेतलेले. कोलंबी आपण जेवणासाठी घेतले, जास्त घेतलेली नाही. बागडे आपण पार्टी करण्यासाठी घेतलेले आहेत. ह्याच्यात जेवणामध्ये आपण 2 बागडे टाकलेले आहेत आणि बाकीचे बागडे आपण फ्राय करणार आहेत पार्टी करण्यासाठी. तर मित्रांनो, आता पहिला आपण कोलंबी प्रॉन्स बनवणार आहोत. बागडे आपण नंतर फ्राय करणार आहोत. कारण आपण पहिला भाजी बनवून ठेवणार, नंतर मग बागडे फ्राय करणार आहेत. तर आपण कोलंबी प्रॉन्स बनवायची रेसिपी चालू करूया. आपले मित्र कुक फार चांगलं जेवण बनवतो हा. जेवणामध्ये काहीच कंप्लेंट नसते. स्वादिष्ट जेवण बनवतो. जेवण बनवण्यात उस्ताद आहे तो. तर बघू शकताय, त्याने वाटण टाकलेलं आहे. वाटण टाकून तो पुढची प्रोसेस करणार आहे. मित्रांनो, ही मजा आहे ना, ही वेगळी मजा आहे. हॉटेलमध्ये जाऊन जेवणं आणि हे आपण स्वतः जेवण बनवून खाणं, ह्याच्यात एक वेगळी मजा आहे. ह्याच्यात खूप आनंद असतो. कारण गोव्याचं जेवण तुम्हाला तर माहितीच आहे. ते गोव्यातल्या जेवणातला हॉटेलच्या जेवणाला बिलकुल चव नसते. आपल्याला आपलं आगरी जेवण जेवायची सवय आहे. इकडचं जेवण आपल्याला जमत नाही, आपल्याला आवडत नाही. त्याच्यामुळे आपण कधी पण गोव्याला येतो
आपण दरवर्षी गोव्याला येतो, कधी कधी वर्षात दोनदा पण येतो. पण आपण गोव्याला कधी पण येतो तर आपण आपलं सर्व सामान घेऊनच येतो आहे, कारण इकडचं जेवण आपल्याला आवडत नाही. तर आता बागडे आपण धुवून घेऊया. कोलंबी प्रॉन्स होते तोपर्यंत आपण बागडे धुवून घेऊया. मग त्या बागड्यांना मसाला लावायला लागेल, मसाल्यामध्ये मिक्स करावा लागेल. ती पण आपली पुढची प्रोसेस आहे. तर पहिले बागडे धुवून घेऊया. तर आता बागडे धुवून झालेले आहेत. तर आता त्यांना मीठ मसाला टाकून त्याला मसाला लावून फ्राय करण्यासाठी तयार करूया. सर्व बागड्यांना चांगल्यापैकी मसाला लावून घेऊया. मित्रांनो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. बघू शकता आता एका हाताने मी बागड्यांना मसाला लावतो आणि एका हातात मोबाईल पकडलेला आहे. तर ब्लॉग बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे. कारण ब्लॉग बनवणं आणि ब्लॉग एडिट करणं ही खूप मेहनतीचं काम आहे ते. तर एक ब्लॉग एडिट करण्यासाठी खूप वेळ जातो आहे. 3-3, 4-4 तास बसून ब्लॉग एडिट करावा लागतो आहे. मेहनतीचं काम आहे. तर बघू शकताय मग आता मसाला लावतो आहे आपण. मसाला अजून कमी आहे, अजून थोडा अजून मसाला टाकावा लागेल. तर अजून मसाला आपण घेतलेला आहे. तर छानपैकी आता मसाला लावून त्याला फ्राय करण्यासाठी तयार करूया आपण. त्याच्यावर आता लिंबू मारूया. लिंबू मारल्यावर त्याला टेस्ट वाढणार अजून त्याची. आता मिक्स करूया. चांगल्या प्रकारे मसाला लावून घेऊया, म्हणजे खायला थोडी मजा येईल. तर आपला मसाला लावून झालेला आहे आणि ते आपलं कोलंबी प्रॉन्स पण तयार झालेला आहे. बघू शकताय आपला भाऊ टेस्टिंग करून बघत आहे. तर आता त्याच्यात आपण चिंचेचं चिंचेच्या वाटणाचं पाणी टाकणार आहे. कारण मच्छीमध्ये चिंचेचं पाणी नसणार तर त्या मच्छीला बिलकुल टेस्ट नाही येणार, आपल्याला ते आवडत पण नाही. आणि आपल्या आगरी लोकांना मच्छीमध्ये चिंचेचं पाणी टाकल्याशिवाय आपण मच्छी खाणार नाही. तर आपली सर्व प्रोसेस झालेली आहे. चला, आता आपलं कोलंबी प्रॉन्स झालेला आहे आणि आता आपण बागडे फ्राय करायला घेतलेले आहेत. बघू शकताय आता आपण बागडे फ्राय करतोय. एका वेळेला 4 बागडे आपण टाकलेले आहेत. आता 4 बागडे आपण फ्राय करून घेऊया. तीन बागडे नंतर फ्राय करूया.
अगोदर 4 बागडे आपण फ्राय केले, आता 3 बागडे करायला लावले आहेत. टोटल आपण 7 बागडे फ्राय करतोय. बागडे हे फक्त आपल्याला पार्टी करण्यासाठी पाहिजे. जेवायला आपण कोलंबी प्रॉश बनवलेला आहे. तर मित्रांनो, आपण पार्टी आपली झालेली आहे. पार्टी करून झालेलं आहे आणि आपण आता जेवणाचा कार्यक्रम चालू केलेला आहे. तर आपण जेवण करत आहोत. पार्टीचा व्हिडिओ मी याच्यामध्ये घेतलेला नाही, कारण आपण पार्टीचा व्हिडिओ टाकला नाही, कारण लहान मुलं पण व्हिडिओ बघत असतात. त्याच्यात ड्रिंक्स असते, त्याच्यामुळे ते व्हिडिओ मी टाकले नाही. कारण हा फॅमिली ब्लॉग असतो. आपले फॅमिली ब्लॉगमध्ये आपण चुकीच्या गोष्टी आपण टाकत नसतो. तर चला आपण आता जेवून घेऊया. जेवल्यानंतर आपण थोडा आराम करून नंतर कुठे जायचं ते ठरवूया. छानपैकी कोलंबी प्रॉन्स बनवलेला आहे. हॉटेलमध्ये आपण कोलंबी प्रॉन्स खातो तेव्हा हळदीमधला असतो. मित्रांनो, आपण आता आराम वगैरे करून आता आपण चाललो आहे बागा बीचला. बागा बीचला जाऊन आपण तिथे टिटोस लेनला पण जाणार आहे. तर चला जाऊया बागा बीचला, बघूया आपण तिथे आपल्याला काय काय बघायला मिळतं. आता आपण बागा बीचच्या पार्किंगमध्ये आहोत आणि पार्किंगमध्ये गाडी लावून आपण आता बागा बीचवर जात आहोत. फायनली मित्रांनो, आपण आता बागा बीचच्या दिशेने जात आहोत. बागा बीचला जाण्यासाठी इथूनच एंट्री आहे. समोर लाइटिंग बघू शकता मित्रांनो. लाइटिंग क्रिसमस आणि 31 या टायमिंगला एवढी लाइटिंग करतात बीचवर. जबरदस्त, बघण्यासाठी एकदम छान वाटतंय. बघू शकता लाइटिंग कशी केली आहे बघा. आयोजन खूप फार छान असतं क्रिसमस ते 31 पर्यंत. खूप छान बघू शकताय. फायनली मित्रांनो, आपण बागा बीचवर आलेलो आहोत आणि ही आहे बागा बीचची नाईट लाईफ. बघू शकता कसे लोक एन्जॉय करत आहेत. याला बोलतात गोवा. गोव्याची नाईट लाईफ बघू शकता. पाण्यात पण लोक मजा करत आहेत. क्रिसमस 31ची हीच मजा असते. खूपच छान.
आता आपण बागा बीचवरनं टिटोस लेनला जातो आहे. टिटोस लेनला जाण्यासाठी आपण गाडी बागा बीचच्या पार्किंगमध्येच लावली, कारण तिथे पार्किंगची सुविधा नाही. तर जरा जाऊया टिटोस लेनला. टिटोस लेन इथून बरंच थोडंसं लांब आहे, बरंच चालावं लागतं आहे. तर काय करणार, तिथे पार्किंगची सुविधा नसल्यामुळे आपल्याला चालत जावं लागेल. तर चला जाऊया टिटोस लेनला आणि बघूया तिथे आपल्याला काय काय बघायला मिळतं. फायनली मित्रांनो, आपण टिटोस लेनला आलेलो आहोत आणि आता इथे बघू शकता, इथे तुम्हाला टॅटू काढू शकताय, थाई मसाज, क्लब, सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला जे काय करायचं आहे ते करू शकताय. थाई मसाज करू शकताय, टॅटू काढायचं टॅटू काढू शकताय, क्लबमध्ये तुम्हाला डान्स करायचा आहे डान्स करू शकताय, टिटोसमध्ये जायचं आहे तर टिटोसमध्ये जाऊ शकताय. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही एन्जॉय करू शकताय. आणि या टिटोस 500 रुपये इथे एंट्री आहे आणि तुम्हाला 2 पॉईंट मिळतील. तुम्ही तिथे जाऊन एन्जॉय करू शकताय. तर चला पुढे जाऊया. फायनली मित्रांनो, आपण टिटोस लेनच्या रस्त्यावरनं बीचवर आलेलो आहोत. बीचवरचा नाईट लाईफ बघू शकताय. फॅमिली लोक आलेले आहेत. गर्दी बघा, गर्दी बघा. आणि व्हिडिओ टाकतायत. 50% लोक नाही, 60% लोक नाही. तुम्ही गर्दी बघा. फॉरेनर्स लोकांची हे कमी आहे, पण इंडियन लोकांची गर्दी भरपूर आहे. फॉरेनर लोक भरपूर कमी आहेत. गेल्या वर्षी जास्त क्रिसमसपेक्षा यावर्षी गर्दी जास्त आहे. तर तुम्ही मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर नक्की गोव्याला व्हिजिट करा. खूप सुंदर डेस्टिनेशन आहे. तुम्हाला खूप मजा येईल इकडे.
तर चला आता आपण पुढे जाऊया. तर इथे बघू शकता फिश थेरपी आहे. 150 रुपये चार्ज आहे पर पर्सन. तर इथे तुम्ही फिश थेरपी करू शकताय. पर पर्सन 150 रुपये. आणि इथे गर्दी बघा मित्रांनो. कोण बोलतंय गोव्याला गर्दी नाही आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग मी इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.